नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर माझ्या यूट्यूब चॅनल मॅथराइज अकॅडमीमध्ये आपले स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन। तर बघा, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ द मॅट्रिक्स। याच्या अगोदर आपण याच्या बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत, कोफॅक्टर्स, मायनर्स कसे फाइंड करायचे किंवा त्याच्या फॉर्म्युले आणि कन्सेप्ट। तर बघा, या ठिकाणी आपल्याला मॅट्रिक्स दिला आहे, या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर्स फाइंड करायचे आहेत आपल्याला। तर बघा, सोल्युशन मध्ये दिलेल्या मॅट्रिक्सला आपण अगोदर नाव देऊ, लेट ए इक्वल टू -1, 2, -3 आणि 4। आपल्याला माहित आहे हा जो पहिला एलिमेंट आहे, आता या पहिल्या एलिमेंटचा कोफॅक्टर, पुन्हा सेकंड एलिमेंटचा, पुन्हा थर्ड आणि फोर्थ एलिमेंटचा, प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर फाइंड करायचा आहे। तर बघा, फर्स्ट एलिमेंट जो आहे तो A11, त्याची पोझिशन असते A11। तर बघा, A11 इक्वल टू -1 आहे। कोफॅक्टर फाइंड करण्याच्या अगोदर आपल्याला त्याचा मायनर फाइंड करावा लागतो। मायनर फाइंड करण्यासाठी बघा, आपण 2x2 चा जर मॅट्रिक्स असेल किंवा देअरफॉर M11 मायनर, हा आपण एखाद्या एलिमेंटचा मायनर M आणि त्याच्या पोझिशन नुसार दाखवतो, M11। आणि मायनर फाइंड करताना त्याचा रिस्पेक्टिव्ह कॉलम आणि रो सोडून देऊन जे राहिलेले एलिमेंट्स आहेत ते त्याचा मायनर असतो। म्हणजे बघा, हा कॉलम आणि हा रो सोडून दिल्यानंतर 4 उरतो, म्हणजे -1 चा मायनर आहे 4। आणि त्याच्यानंतर आपल्याला कोफॅक्टर फाइंड करावा लागतो। कोफॅक्टर फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे, नाउ A11 इक्वल टू -1 रेज टू 1 + 1 इंटू M11, असा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे। या ठिकाणी Aij इक्वल टू -1 टू द पॉवर i + j इंटू Mij असा होता। तर त्या ठिकाणी आपण i आणि j च्या किमती डायरेक्टली ठेवून दिल्या। तर बघा, या ठिकाणी असं येईल, मग A11 इक्वल टू -1 त्याचा पॉवर 1 + 1 2 आणि M11 या ठिकाणी आहे 4 किंवा 4। -1 च्या पॉवर मध्ये जर इवन नंबर असेल, इवन म्हणजे समसंख्या असेल, ती त्या ठिकाणी म्हणजे इथं 2 आहे, समसंख्या असेल तर त्याचा आन्सर येतं +1 येतात। 1 गुणिले 2, 1 गुणिले 4, 4 येतो। म्हणजे A11 म्हणजे -1 चा कोफॅक्टर आला 4। त्याच्यानंतर A12 इक्वल टू आहे 2 आणि त्याचा मायनर येईल, अँड M11 2 चा मायनर येतो -3। हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा, राहिलेला एक एलिमेंट राहतो -3, तो घ्यायचा आपल्याला -3। आणि त्याच्यावरून नंतर मग A12 इक्वल टू -1 टू द पॉवर 1 + 2। डायरेक्टली आपण इथं M12 इथं 1 झालंय, M12 येईल। M12 ची डायरेक्टली व्हॅल्यू ठेवू आपण -3। आता आपल्याला माहित आहे 1 + 2 म्हणजे 3, आणि -1 चा जर पॉवर किंवा एखाद्या मायनसचा निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर विषम संख्या असेल, 1 + 2 3 येतात, आणि विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर निगेटिव्ह येतं। म्हणजे आणि -1 चा पॉवर जर 3 असेल तर तो -1 येतो। -1 गुणिले -3, -1 गुणिले -3 +3 येतात, आणि हा आला 3 A12। म्हणजे 2 चा कोफॅक्टर हा 3 आहे। त्यानंतर आहे -3 चा कोफॅक्टर म्हणजे A21 चा। A21 इक्वल टू आहे -3 आणि त्याचा मायनर येईल मग M21 याचा -3 चा मायनर येतो 2। हा कॉलम आणि हा रो सोडून दिल्यानंतर 2 उरतो, तर M21 इक्वल टू 2। देअरफॉर A21 इक्वल टू -1 चा पॉवर 2 अधिक, आणि इथे येईल 2, आणि -1 चा पॉवर 2 + 1 म्हणजे 3 येईल, आणि -1 चा पॉवर 3 म्हणजे इथं -1 येईल, गुणिले 2, आणि देअरफॉर A21 येतो -2, आणि शेवटी एक राहिला 4 चा कोफॅक्टर म्हणजे A22 चा कोफॅक्टर। अँड इथं A22 इक्वल टू आहे 4,
अँड मग त्याचा मायनर येईल m22 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर -1 राहतो इक्वल टू -1 आणि त्याचा कोफॅक्टर येईल मग देअरफॉर a22 इक्वल टू -1 चा पॉवर 2 प्लस 2 इंटू m22 इथं आहे -1 डायरेक्टली आपण त्याच्या व्हॅल्यू ठेवून देऊ -1 चा पॉवर 2 आणि 2 4 त्याचा आन्सर येतं +1 म्हणजे 1 गुणिले -1 आणि देअरफॉर a22 येतो -1 गुणिले -1 -1 येतो आणि हे आले दिलेल्या मॅट्रिक्सचे ए मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर्स. बघा पुढचा प्रश्न दिलाय फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ द मॅट्रिक्स. या ठिकाणी आपल्याला कोफॅक्टर्सच फाइंड करायचे आहेत आणि मॅट्रिक्स जो आहे 3/3 चा आहे, त्याची ऑर्डर 3/3 आहे. तर बघा सोल्युशन. दिलेल्या मॅट्रिक्सला आपण नाव देऊ लेट ए इक्वल टू 1 वजा 1 2 वजा 2 3 5 वजा 2 0 आणि वजा 1. हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे याच्या मधल्या प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर फाइंड करायचा आणि आपल्याला माहिती आहे कोफॅक्टर फाइंड करण्याचा फॉर्म्युला किंवा असं घेऊ आपण इथं वी नो दॅट the cofactors of element aij equal to -1 to the power I plus j into mij. हा फॉर्म्युला आहे. तर बघा आता आपण सर्वप्रथम पहिला जो एलिमेंट आहे 1 याचा कोफॅक्टर फाइंड करू आणि त्याची पोझिशन आहे a11. डायरेक्टली आपण कोफॅक्टर घेऊ. नाव बघा a11 इक्वल टू -1 चा पॉवर 1 प्लस 1 इंटू m11. आता या ठिकाणी असं घेऊ आपण m11. तर बघा मग या ठिकाणी येईल -1 चा पॉवर 1 प्लस 1 आणि या ठिकाणी m11 येईल. बघा हा रो आणि कॉलम सोडून द्यायचा, बाकीच्या एलिमेंट्सचा डिटर्मिनंट 3 5 0 वजा 1 3 5 0 वजा 1. बघा -1 चा पॉवर इथं 2 होईल आणि त्याचा आन्सर येईल फक्त 1 येतो गुणिले 3 गुणिले वजा 1 वजा 3 वजा 0 गुणिले 5 0 आणि याचा आन्सर येईल वजा 3 वजा 0 वजा 3 येतो 1 गुणिले वजा 3 म्हणजे इथं वजा 3 येतो किंवा आपण असं घेऊ इथं देअरफॉर a11 इक्वल टू वजा 3. त्याच्यानंतर -1 चा कोफॅक्टर म्हणजे त्याची पोझिशन आहे a12 इक्वल टू -1 चा पॉवर 1 प्लस 2 इंटू m12. बघा इथं असं येईल मग -1 चा पॉवर 1 प्लस 2 म्हणजे 3. -1 चा पॉवर जर 3 असेल तर त्याचा आन्सर येतं मायनस मध्ये म्हणजे -1 येईल आणि m12 याचा मायनर येईल, याचा डिटर्मिनंट घ्यावा लागेल -2 5 -2 -1 -2 5 -2 आणि -1. तर बघा -1 गुणिले -2 गुणिले -1 2 येतो -2 गुणिले 5 -10 आणि या ठिकाणी येईल मग हा मायनस आणि हा मायनस प्लस होतो +10 येईल आणि 2 + 10 12 आणि वजा 1 गुणिले 12 वजा 12 येतात वजा 12 म्हणजे हे आला a12 -1 या एलिमेंटचा कोफॅक्टर. त्याच्यानंतर याचा कोफॅक्टर म्हणजे a13 इक्वल टू -1 चा पॉवर 1 प्लस 3 इंटू m13. इथे येईल मग 1 प्लस 3 म्हणजे 4 -1 चा पॉवर जर 4 असेल तर त्याचा आन्सर फक्त पॉझिटिव्ह मध्ये येतो 1 येतो आणि या ठिकाणी m13 म्हणजे याचा कोफॅक्टर बघा म्हणजे मायनर येईल, डिटर्मिनंट येईल -2 3 -2 0. याचा आपल्याला डिटर्मिनंट घ्यावा लागेल -2 3 -2 आणि 0. मग इथे येईल -2 गुणिले 0 0 हा एक मल्टिप्लिकेशन मध्ये होऊन जातो 0 वजा 2 गुणिले 3 वजा 6
आणि इथं वजा वजा अधिक होतो म्हणजे A13 येईल. देअरफॉर A13 इक्वल टू +6 येतो. त्याच्यानंतर A21 हा या एलिमेंटचा A21 इक्वल टू -1 टू द पॉवर 2 + 1 इंटू M21 इक्वल टू -1 चा पॉवर 3 म्हणजे इथं -1 येईल. आणि इथं M21 हा -1 2 0 आणि -1 चा डिटर्मिनंट -1 2 0 आणि -1. तर या ठिकाणी येईल मग हा -1 गुणिले -1 गुणिले -1 + 1 येईल. 1 वजा हे 0 आणि 1 वजा 0 1 + 1 गुणिले -1 1 येतो म्हणजे देअरफॉर A21 इक्वल टू -1. बघा A21 नंतर आपल्याला A22 फाइंड करायचा म्हणजे 3 या एलिमेंटचा कोफॅक्टर. तर बघा या ठिकाणी असं येईल मग A22 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 2 इंटू M22. तर बघा -1 चा पॉवर इथं 4 होतो आणि त्याचा आन्सर 1 येतो. मग -1 चा पॉवर 4 म्हणल्यावर 1 येतो गुणिले इथं M22 याचा डिटर्मिनंट म्हणजे 1 2 वजा 2 वजा 1 1 2 वजा 2 आणि 1 इथे येईल 1 गुणिले इथं 1 हा एलिमिनेट होतो 1 गुणिले जो काही डिटर्मिनंट आहे तो डिटर्मिनंट येतो म्हणजे आणि इथे येईल मग 1 गुणिले 1 1 वजा 2 गुणिले अधिक 2 वजा 2 आणि तो वजा आणि हा वजा प्लस होतो इथं 2 येईल आणि 1 अधिक 2 हा 3 येतो म्हणजे A22 इक्वल टू 3 आला. त्याच्यानंतर A23 म्हणजे 5 चा कोफॅक्टर A23 इक्वल टू -1 चा पॉवर 2 + 3 इंटू M23. तर बघा -1 चा पॉवर तिथं 5 येईल आणि याचा आन्सर येईल मग -1 आणि डिटर्मिनंट घ्यायचा आता आपल्याला 2 3 या एलिमेंटचा याचा इथं येईल 1 वजा 1 वजा 2 0 1 वजा 1 वजा 2 आणि 0. तर बघा याचा डिटर्मिनंट असा येईल हे -1 गुणिले 1 गुणिले 0 0 येतो वजा 2 गुणिले वजा 1 हा +2 येतो आणि 0 वजा 2 आणि वजा 1 गुणिले वजा 2 अधिक 2 येईल म्हणजे A23 हा 2 आला. बघा A23 नंतर A31 तर या ठिकाणी असं येईल मग A31 इक्वल टू -1 चा पॉवर 3 + 1 इंटू M31 आपल्याला इथं -1 चा पॉवर 4 येईल आणि इथं +1 येईल इंटू आता M31 याचा डिटर्मिनंट म्हणजे या एलिमेंटचा रो आणि कॉलम सोडून देऊन बाकीच्या एलिमेंटचा डिटर्मिनंट -1 2 3 आणि 5 चा -1 2 3 आणि 5 याच्या इक्वल मध्ये येईल -1 गुणिले 5 -5 वजा 3 गुणिले 2 6 येतात आणि -5 -6 याची बेरीज होऊन उत्तर येतं -11 म्हणजे A31 इक्वल टू -11 येतो. त्याच्यानंतर A32 म्हणजे ह्या शून्याचा कोफॅक्टर इथं येईल मग A32 इक्वल टू -1 चा पॉवर 3 अधिक 2 इथं M32 इथं येईल -1 चा पॉवर 5 तो येतो -1 गुणिले M32 बघा 1 2 -2 5 चा डिटर्मिनंट 1 2 -2 आणि 5 -2 5 याच्या इक्वल येईल बघा -1 गुणिले 5 गुणिले 1 5 येतो पुन्हा वजा 2 गुणिले अधिक 2 वजा 2 आणि इथं वजा अधिक होतो इथं 4 येईल 2 गुणिले 2 4 आणि हे -1 गुणिले 9 -1 गुणिले 9 म्हणजे हा -9 येतो म्हणजे A32 इक्वल टू -9 येतो आणि लास्टचा कोफॅक्टर आपल्याला फाइंड करायचा आहे म्हणजे -1 चा. तर या ठिकाणी येईल A33 इक्वल टू -1 चा पॉवर 3 + 3 इंटू डिटर्मिनंट मध्ये येईल आता
1 वजा 1 वजा 2 3, 1 वजा 1 वजा 2 आणि 3. या ठिकाणी येईल बघा -1 चा पॉवर 6 हा 1 येतो. 1 गुणिले आपण डायरेक्ट लिहू 3 1 3 वजा 2 गुणिले -1 अधिक 2 येतात आणि 3 वजा 2 म्हणजे 1 आणि 1 गुणिले 1 1 येतो. म्हणजेच देअरफॉर A33 इक्वल टू 1 येईल. आणि अशा प्रकारे आपण प्रत्येक दिलेला जो काही मॅट्रिक्स आहे हा याचा प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर्स फाइंड केलेले आहेत. बघा तर नंतरचा क्वेश्चन आहे फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स ऑफ द मॅट्रिक्स. हा तो दिलेला मॅट्रिक्स आहे. त्या दिलेल्या मॅट्रिक्स आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे. तर ते आपण काल बघितलं होतं. आता अगोदर आपल्याला कोफॅक्टर फाइंड करायचे आणि ते आलेले कोफॅक्टरच्या आलेला जो कोफॅक्टर्स आहेत ते कोफॅक्टर्स हे जे दिलेले काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या ठिकाणी लिहायचे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळतो. तर बघा दिलेल्या मॅट्रिक्सला सर्वप्रथम आपण नाव देऊ. सोल्युशन मध्ये लेट A इक्वल टू 1 3 4 वजा 1. आता पहिला कोफॅक्टर बघू आपण काढू. A11 इक्वल टू -1 चा पॉवर 1 प्लस 1 इंटू M11. तर आपल्याला माहित आहे 1 चा मायनर येतो -1 डायरेक्टली 2/2 च्या मॅट्रिक्स मध्ये त्याच्या आपल्याला डायरेक्टली कळतो 1 चा -1 असतो. -1 चा पॉवर 2 म्हणजे इथं 1 येतो आणि 1 गुणिले 1 म्हणजे इथं 1 येईल. A11 आला 1. त्याच्यानंतर A12 इक्वल टू -1 चा पॉवर 1 अधिक 2 इंटू M12. -1 चा पॉवर 2 आणि 3 तर -1च येतो आणि M12 3 चा मायनर येतो 4. हा रो आणि हा कॉलम सोडून दिल्यानंतर फक्त एकच एलिमेंट राहतो तो 4 आणि तो त्याचा मायनर असतो. तर येईल 4. -1 गुणिले 4 -4 येतात. देअरफॉर A12 इक्वल टू आला -4. त्याच्यानंतर A21 इक्वल टू -1 चा पॉवर 2 प्लस 1 इंटू M21. आता सेम तसंच ह्या 4 आहे. 4 चा मायनर येतो प्लस 3 आहे इथं 3 येतो आणि 2 प्लस 1 3 आणि -1 चा जर पॉवर 3 असेल तर याचं उत्तर -1 येतं. -1 आणि त्याच्या गुणाकारामध्ये M21 हा 3 येतो. -1 गुणिले 3 -3. देअरफॉर म्हणजेच A21 आपल्याला या ठिकाणी मिळाला -3. आणि शेवटी A22 इक्वल टू -1 चा पॉवर 2 प्लस 2 इंटू M22. बघा -1 चा पॉवर 2 प्लस 2 म्हणजे 4 आणि -1 चा पॉवर जर 4 असेल तर त्याचं उत्तर 1 येतं. आणि M22 म्हणजे -1 चा मायनर हा प्लस 1 येतो गुणिले 1 आणि 1 गुणिले 1 येतो 1. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक एलिमेंटचे आपण कोफॅक्टर फाइंड केले. आता आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे. नाव द रिक्वायर्ड कोफॅक्टर मॅट्रिक्स इज या ठिकाणी असेल कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू हे जे आलेले कोफॅक्टर्स आहेत त्यांना त्यांच्या पोझिशनवर आपण रिप्लेस करायचं. म्हणजे इथं 1 या 1 च्या ठिकाणी हा 1 येईल. नेक्स्ट A21 हे A12 आहे. A12 या ठिकाणी 3 आहे तर या 3 च्या ठिकाणी आपल्याला हा -4 घ्यावा लागतो. -4 A21 ला इथं 4 आहे तर त्याच्या ठिकाणी इथं -3 येईल. आणि A22 इथं -1 आहे तर त्या ठिकाणी +1 येतो. अशा प्रकारे आपण दिलेल्या मॅट्रिक्सचे कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड केला. बघा या ठिकाणी हा जो M11 आहे या ठिकाणी -1 येतो. इथं चुकून 1 झाला होता आणि 1 गुणिले -1 या ठिकाणी -1 येतो
आणि या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी -1 येतो आणि हा आहे दिलेल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे, फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स ऑफ द मॅट्रिक्स. या ठिकाणी आपल्याला 3x3 चा मॅट्रिक्स दिला आणि त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे. तर सेम जसं आपण 2x2 चा मॅट्रिक्सचा कोफॅक्टर फाइंड केले होते तसंच करायचं या ठिकाणी. तर बघा सोल्युशन मध्ये दिलेल्या मॅट्रिक्सला आपण नाव देऊ लेट A इक्वल टू या ठिकाणी 1 0 2 -2 1 3 0 3 आणि -5. तर आपण आता डायरेक्टली कोफॅक्टर्स फाइंड करायला सुरुवात करू. या ठिकाणी पहिला येईल A11 इक्वल टू -1 चा पॉवर 1 अधिक 1 गुणिले M11. इथं M11 आपण डायरेक्टली घेऊ. M11 येईल तर 1 3 3 आणि -5 चा डिटर्मिनंट म्हणजे इथे येईल 1 3 3 आणि -5. -1 चा पॉवर इथं 2 होतो आणि त्याचं उत्तर 1 येतो. नंतर 1 गुणिले -5 -5 -3 त्रिक 9 -5 -9 -14 येतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला A11 मिळाला -14. त्याच्यानंतर A12 इक्वल टू -1 चा पॉवर 1 + 2 इंटू डिटर्मिनंट. आता याचा डिटर्मिनंट मध्ये येतील -2 3 0 आणि -5 चा डिटर्मिनंट घ्यायचा. -3 -2 हा 3 0 आणि -5. तर बघा -1 चा पॉवर 3 असेल तर त्या ठिकाणी उत्तर -1 येतो आणि नंतर -2 गुणिले -5 अधिक 10 वजा 0 गुणिले 3 या ठिकाणी 0 येतो आणि त्याच्यानंतर 10 वजा 0 10 वजा 1 गुणिले 10 वजा 10 येतात. हा आला A12. त्याच्यानंतर A13 इक्वल टू -1 चा पॉवर 1 + 3 इंटू डिटर्मिनंट. आता बघा याच्यामध्ये हा एलिमेंट आहे. डिटर्मिनंट मध्ये -2 1 0 आणि 3 -2 1 0 आणि 3 याचा डिटर्मिनंट घेतल्यानंतर 1 अधिक 3 हे 4 आणि -1 चा पॉवर जर 4 असेल तर त्याचं उत्तर 1 येतो. -2 गुणिले 3 -6 वजा 0 गुणिले 1 0 आणि याचं उत्तर वजा 6 वजा 0 वजा 6 आणि याचं उत्तर येतं 1 गुणिले -6 म्हणजे -6 येतो. त्याच्यानंतर आहे याला A13 आला. नंतर आहे A21 म्हणजे इथं -1 चा पॉवर 2 + 1 आणि डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट्स येतील. बघा हा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर 0 2 3 आणि -5 0 2 3 आणि -5. तर या ठिकाणी येईल -1 चा पॉवर जर 3 असेल तर तो येईल -1. तर मल्टिप्लिकेशन मध्ये 0 गुणिले -5 0 वजा 3 गुणिले 2 6 आणि इथं येईल -1 गुणिले -6 म्हणजे 6 येईल. हा आला A21. A21 नंतर A22. बघा A22 इक्वल टू येईल मग इथं -1 चा पॉवर 2 अधिक 2 आणि इथं येईल M22 म्हणजे हा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर 1 2 0 -5 चा डिटर्मिनंट 1 2 0 आणि -5. मग या ठिकाणी येईल -1 चा पॉवर जर 4 असेल तर ते 1 येतो. 1 गुणिले -5 -5 वजा 0 गुणिले 2 0 आणि ह्याचा आन्सर येईल -5. या ठिकाणी आपल्याला A22 मिळाला -5. त्याच्यानंतर A23 इक्वल टू येईल -1 चा पॉवर 2 अधिक 3 आणि डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट्स येतील 1 0 0 3 1 0 0 आणि 3 आणि याचा डिटर्मिनंट घेतल्यानंतर -1 चा पॉवर 5 म्हणजे -1 होतं. -1 गुणिले 3 3 वजा 0 आणि याचं उत्तर येतं -3 म्हणजे आपल्याला A23 आला -3. त्याच्यानंतर आहे A31 इक्वल टू -1 चा पॉवर 3 अधिक 1 गुणिले डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट्स येतील 0 2 1 आणि 3 0 2 1 आणि 3.
तर -1 चा पॉवर 4 म्हणजे +1 येईल, +1 आणि 0 गुणिले 3 0 वजा 2 गुणिले 1 2 आणि या ठिकाणी A31 येईल -2. हा आला A31. त्याच्यानंतर A32 इक्वल टू येईल -1 चा पॉवर 3 अधिक 2 इंटू डिटर्मिनंट असेल 1 2 वजा 2 3 1 2 वजा 2 आणि 3. बघा मग इथं -1 चा पॉवर 5 म्हणजे त्याचं उत्तर -1 येतो आणि त्याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर 3 1 3 हा -2 गुणिले 2 -4 इथले वजा आणि ते वजा अधिक 4 होतात, 4 आणि 3 7 वजा 1 गुणिले 7 -7 येतात. तर हा आला A32 आणि शेवटी आपल्याला घ्यायचा A33. तर बघा A33 इक्वल टू -1 चा पॉवर 3 अधिक 3 आणि डिटर्मिनंट मध्ये येतील व्हॅल्यू मग 1 0 वजा 2 1 1 0 वजा 2 आणि 1 आणि याला सोडवल्यानंतर -1 चा पॉवर 6 म्हणजे अधिक 1 येतो गुणिले 1 गुणिले 1 1 वजा 2 गुणिले 0 0 आणि अशा प्रकारे आपल्याला A33 मिळतो. 1 गुणिले 1 1 येतो आणि अशा प्रकारे आपण पूर्ण मॅट्रिक्सच्या एलिमेंट्सचे कोफॅक्टर्स फाइंड केले. आता आपल्याला काढायचा आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स काढण्यासाठी जे काही हे एलिमेंट आहेत त्यांच्या ठिकाणी त्यांचे कोफॅक्टर्स लिहायचे. तर बघा शेवटी मग therefore the cofactor matrix is, या ठिकाणी आपण मॅट्रिक्स घेऊ. बघा पहिला एलिमेंट आहे म्हणजे पहिला कोफॅक्टर A11 चा कोफॅक्टर -14 आहे. त्याच्यानंतर A12 आहे -10, या ठिकाणी -10 येईल. त्याच्यानंतर A13 आहे -6 म्हणजे या ठिकाणी -6 येईल. A21 आहे +6, या ठिकाणी 6 येईल. त्याच्यानंतर A22 आहे -5 तर या ठिकाणी -5 येईल. नेक्स्ट A23 आहे -3, या ठिकाणी -3 येईल. त्याच्यानंतर A31 आहे -2 म्हणजे A31 च्या या ठिकाणी येईल -2. A32 आहे -7 तर या ठिकाणी -7 येतो आणि शेवटचा एलिमेंट आहे 1 तर या ठिकाणी 1. अशा प्रकारे आपण हा दिलेल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड केलेला आहे.